कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून केंद्र सरकारकडून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. सोयाबीनला किमान किती रुपये प्रति क्विंटलचा हमी भाव मिळेल याबद्दल या व्हिडिओमधून जाणून घेऊया. केंद्रीय कृषी मंत्रालयानं धनंजय मुंडे यांनी केलेली मागणी मान्य करत समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन आणि उडीद ही दोन पिकं 90 दिवसांसाठी हमी भावानं खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. सोयाबीनला आणि उडदाला नेमका हमी भाव किती मिळालाय हे पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी व बाजारभाव पडल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी हमी भावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून केंद्र सरकारनं महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत 4,892 रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. गेल्या वर्षी सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. त्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्यानं पाठपुरावा करून राज्य शासनाच्या वतीनं सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये आर्थिक मदत देण्याचा मोठा निर्णय घेतला. यासाठी राज्य सरकारनं 4,200 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिले आणि आता लवकरच या अनुदानाचं थेट वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात येणार आहे.